नमस्कार. स्पर्धा परीक्षांच्या जगात एक नाव नेहमीच कानावर येतं नाही का? एम लक्ष्मीकांत यांचं इंडियन पॉलिटी म्हणजे भारतीय राज्यव्यवस्था. हो, अगदी. हे पुस्तक तर म्हणजे खूपच फेमस आहे. बरोबर. आज आपण याच पुस्तकाच्या काही समीक्षणांचा आधार घेऊन जरा खोलात बोलूया. आपल्याकडे या रिव्ह्यूजचे काही महत्वाचे मुद्दे आहेत. पुस्तकाची मांडणी कशी आहे, त्याची बलस्थानं काय, कुठे ते कमी पडतं, आणि त्याचा नेमका वापर कसा करायचा हे पण महत्वाचं आहे. अगदी. ओके, लेट्स अनपॅक दिस. तर आजच्या चर्चेचा उद्देश अगदी सरळ आहे. या पुस्तकाबद्दल जे बोललं जातं त्यातलं खरं काय आणि इच्छुकांनी त्याचा कसा चांगला वापर करावा हे समजून घेणं. बरोबर. तर रिव्ह्यूजमध्ये सुरुवातीलाच प्रकाशन आणि आवृत्तीबद्दल सांगितलंय. मॅग्रो-हिल एज्युकेशनचं आहे हे पुस्तक. हो, आणि 2024 पर्यंत त्याची 7वी आवृत्ती आलेली आहे. आणि ती अपडेटेड आहे म्हणतात, म्हणजे नवीन घटना दुरुस्त्या वगैरे. हो, अगदी अगदी ताज्या घटना दुरुस्त्या आणि जे काही सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत त्यानुसार अद्ययावत केलेली आहे. बरं, आता पुस्तकाच्या रचनेबद्दल बोलूया. ती खूप विचारपूर्वक केली असं वाटतं रिव्ह्यूज वाचून. हो ना, खूप पद्धतशीर आहे. म्हणजे वेगवेगळे विभाग केले आहेत. जसं की काय काय आहे त्यात? म्हणजे सुरुवातीला घटनात्मक चौकट दिली आहे. संविधानाचा मूळ साचा काय आहे, तत्वज्ञान काय आहे वगैरे. मग शासन प्रणाली आहे, सरकार कसं चालतं, त्याची रचना, केंद्र राज्य संबंध आहेत. अच्छा. आणि त्या वेगवेगळ्या संस्था म्हणजे आयोग वगैरे. हो, घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था, राजकीय घडामोडी आणि शेवटी परिशिष्ट सुद्धा आहेत. खूप डिटेलमध्ये आहे. म्हणजे अगदी कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणता येईल. नक्कीच. व्हॉट्स फॅसिनेटिंग हिअर इज, मला वाटतं या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची भाषा. अच्छा, सोपी आहे का? हो, खूपच. म्हणजे अगदी नव्याने तयारी करणाऱ्याला सुद्धा पटकन कळेल अशी आहे. आणि माहिती पण सुटसुटीत दिली आहे. म्हणजे बुलेट पॉइंट्स आणि तक्ते वगैरे वापरलेत. हो, बरोबर. बुलेट पॉइंट्स, तक्ते. त्यामुळे काय होतं, विषय लक्षात ठेवणं आणि खास करून रिव्हिजन करणं खूप सोपं जातं. हे महत्वाचं आहे. आणि हे पूर्णपणे परीक्षेला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं पुस्तक आहे. फॅक्च्युअल माहितीवर जास्त भर आहे. जी पूर्वपरीक्षेसाठी महत्वाची ठरते. अगदी. प्रिलिमसाठी तर हे खूपच उपयुक्त आहे. पण हिअर्स वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. हीच सुटसुटीत मांडणी किंवा फॅक्ट्सवरचा भर मुख्य परीक्षेसाठी कुठेतरी कमी पडतो का? रिव्ह्यूजमध्ये तसं काही म्हटलंय? हो, तो मुद्दा मांडला आहे रिव्ह्यूजमध्ये. स्पष्टपणे म्हटलंय की यात विश्लेषणात्मक खोली जी हवी असते ना, तिचा अभाव आहे. म्हणजे नक्की काय? उदाहरणार्थ म्हणजे असं की फॅक्ट्स भरपूर आहेत, कलमं, तारखा, तरतुदी सगळं मिळेल, पण त्यामागचं विश्लेषण किंवा वेगवेगळ्या संकल्पनांचा एकमेकांशी काय संबंध आहे, किंवा एखादी गोष्ट का आहे, कशी घडली. बरोबर, ते का आणि कसं थोडं कमी मिळतं. जसं रिव्ह्यूमध्ये एक उदाहरण दिलं होतं की मूलभूत हक्क आणि DPSP त्यांच्यातला संघर्ष किंवा संबंध समजून घ्यायचा असेल तर पुस्तक दोन्हीची माहिती देईल, पण त्यातली जी गुंतागुंत आहे, कोर्टाचे विचार कसे बदलत गेले, त्याचं सविस्तर विश्लेषण नाहीये. अच्छा, म्हणजे फक्त या पुस्तकावर अवलंबून राहून मेन्सची उत्तरं लिहिणं थोडं कठीण होऊ शकतं. हो, त्याला चालू घडामोडींची जोड द्यावीच लागते, नाहीतर उत्तरं वरवरची वाटू शकतात. आणि अजून एक मुद्दा, हे पुस्तक काही जणांना थोडं कोरडं वाटू शकतं असंही म्हटलंय. हो, ते पण खरं आहे, कारण ते खूप वस्तुनिष्ठ आहे. फॅक्ट्स आणि माहिती. म्हणजे संकल्पना खऱ्या जगात कशा लागू होतात किंवा केस स्टडीज. त्यावर भर कमी आहे. माहिती देण्यावर जास्त लक्ष आहे. त्यामुळे काही जणांना ते वाचायला थोडं निरस वाटू शकतं. मग आता प्रश्न येतो की याचा सर्वोत्तम वापर कसा करायचा, कारण पुस्तक महत्वाचं आहे हे तर नक्की. हो, टाळता तर येणार नाही. रिव्ह्यूजमध्ये काय सल्ला दिला आहे याबद्दल? इफ वी कनेक्ट दिस टू द बिगर पिक्चर, तर रिव्ह्यूचं म्हणणं स्पष्ट आहे. UPSC असो किंवा राज्यांच्या MPSC सारख्या परीक्षा असोत, त्यांच्या पूर्वपरीक्षेसाठी हे पुस्तक म्हणजे बायबल आहे. त्याची अनेक वेळा उजळणी करणं गरजेचं आहे. प्रत्येक फॅक्ट महत्वाचा. म्हणजे प्रिलिम्ससाठी तर याला पर्याय नाही? नाहीच. आणि मुख्य परीक्षेसाठी? मुख्य परीक्षेसाठी याचा पाया म्हणून वापर करायचा. म्हणजे बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर करण्यासाठी हे उत्तम आहे. पण विश्लेषणासाठी? त्यासाठी मग द हिंदू, इंडियन एक्सप्रेस सारखी वृत्तपत्रे वाचणं किंवा PRS इंडिया सारख्या वेबसाईट्स फॉलो करणं गरजेचं आहे. चालू घडामोडी, तज्ज्ञांची मतं, या सगळ्याची जोड देऊन आपलं विश्लेषण तयार करावं लागेल. म्हणजे पुस्तकातून काय समजून घ्यायचं आणि चालू घडामोडींमधून का आणि कसं जोडायचं. अगदी. आणि रिव्ह्यूजमध्ये असंही सुचवलं आहे की वाचताना हायलाईट करणं, स्वतःच्या नोट्स काढणं आणि प्रत्येक प्रकरणानंतरचे MCQ सोडवणं. हो, ते पण खूप फायद्याचं ठरतं.
हे पुस्तक अजून कोणासाठी उपयुक्त आहे असं म्हटलं आहे का रिव्ह्यूजमध्ये? म्हणजे UPSC, MPSC सोडून? हो, तसा उल्लेख आहे. SSC, बँकिंग परीक्षांसाठी किंवा अगदी कायद्याच्या विद्यार्थ्यांना सुद्धा भारतीय राज्यघटनेची ओळख करून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडतं. अच्छा. कारण बेसिक माहिती खूप चांगली दिली आहे. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? म्हणजे एकूणच या सगळ्या चर्चेचा आणि रिव्ह्यूजचा निष्कर्ष काय काढता येईल? निष्कर्ष स्पष्ट आहे. भारतीय राज्यव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी, विशेषतः जे नव्याने सुरुवात करत आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यावश्यक आहे, मस्ट हॅव आहे. बरोबर. त्याची व्याप्ती, मांडणीची स्पष्टता, सोपी भाषा ही त्याची मोठी बलस्थानं आहेत. आणि प्रिलिम्ससाठी तर याचं महत्त्व निर्विवाद आहे. दिस रेझेस अन इम्पॉर्टंट क्वेश्चन. पण ही सगळी चर्चा एका मोठ्या प्रश्नाकडे लक्ष वेधते नाही का? कोणता प्रश्न? की आजच्या काळात जिथे माहिती सहज अवेलेबल आहे, तिथे फक्त फॅक्च्युअल माहिती लक्षात ठेवणं पुरेसं आहे का? की त्या माहितीचं विश्लेषण करण्याची क्षमता जास्त महत्वाची आहे? बरोबर आहे. म्हणजे नुसते फॅक्ट्स पाठ असून चालणार नाही. नाही. हे पुस्तक माहितीचा काय भाग उत्तम देतं, पण स्पर्धा परीक्षांची खरी गरज बघता त्या कायच्या पलीकडे जाऊन का आणि कसं समजून घेण्यासाठी आपल्याला या पुस्तकाच्या सोबत इतर साधनांची मदत घ्यावीच लागणार आहे. हे नक्की. विश्लेषण क्षमता विकसित करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अगदी